पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा घालणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील। महापालिकेच्या ई-बस सेवा डेपोचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केला आहे। सार्वजनिक व व्यक्तिगत वाहतूक ही इथेनॉल, इलेक्ट्रिक व मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेला 50 इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत। यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होत आहे। याचा शहराचे प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेस मंजूर झालेल्या इलेक्ट्रिक बसेस परिचालन करण्याकरिता ई-बस सेवा डेपोचे बांधकाम व विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप गुगे, उपायुक्त स्मृती पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते।